नमस्कार शेतकरी मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गव्हाचे आजचे बाजारभाव आणि कोणत्या बाजार समितीमध्ये गव्हाची आवक कशा प्रकारे आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले अगोदर आपण बाजार समिती ही बघणार आहोत कोल्हापूर लक्ष्मीपुरी. कोल्हापूर लक्ष्मीपुरी या बाजार समितीमध्ये 15 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 4,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,800 रुपये. दोंडाईचा सिंदखेडा या बाजार समितीमध्ये 210 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,275 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,215 रुपये. बार्शी या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,650 रुपये. सिन्नर हिवरगाव या बाजार समितीमध्ये 67 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,351 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,150 रुपये. पालघर या बाजार समितीमध्ये 120 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3,105 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,105 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,105 रुपये. आष्टी या बाजार समितीमध्ये 80 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1,500 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,260 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,900 रुपये. मालेगाव या बाजार समितीमध्ये 200 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,300 रुपये. जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये 27 क्विंटल गव्हाची आवक 27 क्विंटल 147 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,300 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2,300 रुपये होता. लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 538 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,025 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,341 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 192 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,000 रुपये. शेवगाव बोदेगाव या बाजार समितीमध्ये 65 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,050 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,050 रुपये. परतूर या बाजार समितीमध्ये 37 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,161 रुपये. दौंड यवत या बाजार समितीमध्ये 67 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,800 रुपये. त्याचबरोबर औराद शहा जानी या बाजार समितीमध्ये 55 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,021 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,801 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,700 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 42 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,185 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,650 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,650 रुपये. दुधनी या बाजार समितीमध्ये 46 क्विंटल 2189 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,000 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 3,000 रुपये होता. मुरुम या बाजार समितीमध्ये 108 क्विंटल बन्सी या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,101 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,750 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,750 रुपये. पिंपळगाव बसवंत म्हणजेच औरंगापूर भेंडाळी या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल हायब्रिड गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. बुलढाणा या बाजार समितीमध्ये 160 क्विंटल हायब्रिड गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. पवनी या बाजार समितीमध्ये 5 क्विंटल कल्याण सोना या बाजार समिती या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये होता.
अकोला या बाजार समितीमध्ये 994 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,575 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,400 रुपये. अमरावती या बाजार समितीमध्ये 2,445 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,250 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 533 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,170 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,630 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,585 रुपये. बार्शी वैराग या बाजार समितीमध्ये 13 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,600 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,600 रुपये. त्याचबरोबर नागपूर या बाजार समितीमध्ये 2,500 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,212 रुपये. त्याचबरोबर मुंबई या बाजार समितीमध्ये 7,788 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,900 रुपये, जास्तीत जास्त भाव 5,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,950 रुपये. वर्धा या बाजार समितीमध्ये 1,290 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,265 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,555 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,450 रुपये. मनमाड या बाजार समितीमध्ये 285 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1,940 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,390 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,100 रुपये. जिंतूर या बाजार समितीमध्ये 2 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,165 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,165 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 2,165 रुपये होता. मूर्तिजापूर या बाजार समितीमध्ये 800 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,405 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,255 रुपये. देऊळगाव राजा या बाजार समितीमध्ये 190 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1,853 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,700 रुपये. उल्हासनगर या बाजार समितीमध्ये 630 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,800 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,000 रुपये. त्याचबरोबर साक्री या बाजार समितीमध्ये 53 क्विंटल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 53 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. तर कमीत कमी भाव होता 2,100 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 2,460 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 2,250 रुपये. शेगाव या बाजार समितीमध्ये 24 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 1,925 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,635 रुपये. काटोल या बाजार समितीमध्ये 65 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,050 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,201 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,155 रुपये. पुलगाव या बाजार समितीमध्ये 75 क्विंटल लोकल गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,125 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,225 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,175 रुपये. ताडकळस या बाजार समितीमध्ये 10 क्विंटल नंबर 1 या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,200 रुपये. माजलगाव या बाजार समितीमध्ये 407 क्विंटल पिवळ्या गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,601 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,050 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,710 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 815 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 2,610 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,785 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,265 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 570 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 4,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 5,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 4,600 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,000 क्विंटल शरबती गव्हाची आवक होती. कमीत कमी भाव 3,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 3,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 3,425 रुपये. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजचे गव्हाचे बाजारभाव जाणून घेतलेले आहेत आणि खरोखर मित्रांनो, गव्हाच्या बाजारभावांमध्ये 4,000, 5,000, 3,500 ते इथपर्यंतचा 4,600 इथपर्यंतचा बाजारभाव हा गव्हाला मिळतोय. या चॅनलवरती कोणतेही गव्हाचे बाजारभाव किंवा कोणत्याच पिकाचे बाजारभाव हे खोटे सांगितले जात नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रूफ असतं, तुम्ही बघू शकता. तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि नंतर कमेंट करत जा. आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.